प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना एक मोठी राजकीय ऑफर देण्यात आली आहे आणि बदल्यात प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन केली जाईल अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली। पण यामागची खरी स्टोरी नेमकी काय आहे? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना कुठली ऑफर देण्यात आली आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांना पक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवरती पाठवून शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला काय साध्य करायचं आहे, ज्याची सगळ्यात जास्त चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। बच्चू कडू यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला आहे तो नेमका काय आहे? बच्चू कडू या प्रकरणामध्ये त्यांची बाजू काय आहे, ते प्रकरण काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांचा एकूणच राजकीय प्रवास कसा राहिला आहे आणि आता तो कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो याबद्दलच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी शिवसेनेकडून बच्चू कडू यांना काय ऑफर देण्यात आली आहे, त्यांचं नाव पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला का आलंय? तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होऊ घातली आहे। येत्या 12 मे रोजी त्यासाठीचं मतदान होईल। 10 पैकी 2 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्यात। त्याच्यामध्ये उपसभापती नीलम गोरे यांचं एक नाव हे जवळपास कन्फर्म असल्याची माहिती सूत्रांची आहे आणि दुसऱ्या जागेवरती प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना संधी देण्यात येईल अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची, खास करून शिवसेनेचे जे मंत्री आहेत आणि काही महत्त्वाचे आमदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की जर बच्चू कडू यांना विधान परिषदेवरती पाठवायचं असेल तर त्यांनी आधी शिवसेनेत प्रवेश करावं आणि त्यांची जी प्रहार संघटना आहे ती संघटना शिवसेनेमध्ये विलीन करावी अशी अट बच्चू कडू यांच्यासमोर ठेवायला हवी असं त्यांचं मत आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेला बंड केलेलं होतं आणि त्यांच्या बंडासोबत जे नेत्यांनी त्यांना साथ दिली त्या सगळ्यांचं राजकीय पुनर्वसन हे एकनाथ शिंदे यांनी अनेकदा केलेलं आहे। म्हणजे ज्यांना लोकसभेला तिकीटं मिळाली नाही त्यांना विधान परिषदेवरती एकनाथ शिंदे यांनी घेतलेलं होतं। मग त्याच्यामध्ये हेमंत पाटील असतील किंवा भावना गवळी असतील किंवा काही प्रमाणात कृपाल तुमानी असतील, यांना सुद्धा विधान परिषदेवरती घेतलेलं होतं। आणि बच्चू कडू सुद्धा मंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले होते। त्यांचं राजकीय पुनर्वसन हे 2024 नंतर झालेलं नव्हतं, कारण त्यांचा विधानसभेला पराभव झालेला होता। त्यामुळं त्यांची संघटना आणि त्यांची संघटना पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करून त्यांना पक्षामध्ये येऊन मग त्यांना विधान परिषद द्या असा काही शिवसेनेच्या नेत्यांचा आग्रह आहे। आणि सोबतच जर बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर त्यांना विदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी साधारण ऑफर, अशी चर्चा आणि एक प्रकारे असं राजकारण पुढे जाताना पाहायला मिळतंय अशी सूत्रांची माहिती सुद्धा समोर येते। पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बच्चू कडू यांना पक्षामध्ये घेऊन नेमकं काय साध्य करायचं आहे, तर ह्यामागची सुद्धा महत्त्वाची काही कारण आहे। कारण बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर काही प्रमाणात ते राजकारणापासून दूर गेले, अडगळीत पडल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती। प्रहारच्या मागे ते नेपाळमध्ये गेले, तिथले व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केले होते, कारण ते माउंट एव्हरेस्ट हा जो शिखर आहे ते त्यांनी चढलेलं होतं, त्याचे फोटो सुद्धा समोर आले। पण आता ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे सामान्य घरातल्या एखाद्या नेत्याला, म्हणजे आता ज्योती वाघमारे यांचं एक उदाहरण आहे, त्यांना राज्यसभेवरती पाठवलं आणि आता शिवसेनेच्या काही नेत्यांचा सुद्धा असा आग्रह आहे की ज्या विधान परिषदेच्या 2 जागांसाठी आपण 2 नेते पाठवणार आहोत तर ते काय सामान्य घटकातले लोक असावेत, संघटनेतला चेहरा असावा, म्हणून सुद्धा हा शिवसेनेचा प्रयत्न असू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडू यांचं दिव्यांग आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठं काम आहे। म्हणजे अनेक दिव्यांग संघटना असतील किंवा शेतकरी संघटना असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या वंचित, शोषित, दलित, पीडित घटकांचे प्रश्न हे मांडलेले आहेत। त्यासाठी अनेकदा आंदोलनं सुद्धा केलेली आहेत। त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विदर्भामध्ये जर रणनीती करायची असेल, रणनीती आखायची असेल तर त्यासाठी बच्चू कडू सारखा नेता आपल्या पक्षामध्ये असायला हवा असा सुद्धा कयास शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मध्ये आहे। आणि साधारण विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने स्वतःचा प्रस्ताव वाढवलेला आहे, जर मग भाजपाला विदर्भामध्ये एक प्रकारे शह द्यायचा असेल तर मग आपल्याला अशा शेतकरी नेत्याची गरज भासू शकते याची कल्पना सुद्धा शिवसेनेला आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे, गेल्या काही काळापासून बच्चू कडू यांच्यावरती जो एक गुन्हा दाखल झालाय त्याची सुद्धा चर्चा रंगते आहे। म्हणूनच कदाचित बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जात आहेत का, त्यांचे कार्यकर्ते तशी चर्चा करतायत का, असे सुद्धा अनेकांचे सवाल आहेत। पण हे प्रकरण नेमकं काय आहे, तर भारतीय जनता पार्टीचे अचलपूरचे आमदार ज्यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला ते प्रवीण ताडे यांचे बंधू अभिजित ताडे यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हा बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवरती दाखल झालाय। आरोप काय आहे
तर अपघाताचा बनाव करून त्यांचा खून करण्याचा कट रचणे असा आरोप बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांवरती किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांवरती आहे. तक्रार काय होती तर आरोपींनी रस्ता अपघात घडवून हत्या करण्याची योजना आखलेली होती. हा कट डिसेंबरमध्ये एका बैठकीत रचला गेला असा दावा करण्यात आला. तक्रारदाराने या संदर्भातली ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा किंवा त्या संदर्भातले पुरावे पोलिसांकडे सोपवले. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणात FIR दाखल झालेली आहे. बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे आणि जी ऑडिओ क्लिप तक्रारदाराने पोलिसांना दिलेली आहे ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलेली आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांची बाजू काय आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय सूडातून हे आरोप माझ्यावरती लावण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय सूड भावनेतून हे सगळं सुरू आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. पण साधारण आपण जर बघितलं तर बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास जर बघितला आपण तर बच्चू कडू हे 2004 ते 2024 असं 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. शेतकरी आंदोलनातून त्यांनी राजकारणामध्ये एंट्री मारली आहे. सलग 20 वर्ष त्यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. दिव्यांग बांधवांसाठी त्यांचं मोठं काम राहिलेलं आहे आणि त्यांनी दिव्यांग मंत्रालयामध्ये सुद्धा एक प्रकारे त्या मंत्रालयाचं नेतृत्व सुद्धा केलेलं होतं. 2024 मध्ये भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केलेला होता. आता बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ का सोडली होती हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं ते गुवाहाटीला गेले त्यावेळेला सगळ्यात आधी बच्चू कडू यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता. त्यावेळेस बच्चू कडू यांच्या पक्षाकडे म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाकडे 2 आमदार होते, एक ते आणि अजून एक आमदार होते. तर तसं पत्र सुद्धा बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर फडणवीसांच्या सांगण्यावरून बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले याच्याबद्दलचे अनेक दावे करण्यात आलेले होते. स्वतः फडणवीसांनी हे सुद्धा मान्य केलेलं होतं. पण आता सगळ्यात महत्त्वाची घटना याच्यामध्ये काय आहे तर एवढ्या सगळ्या कालावधीनंतर बच्चू कडू हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला आलेले आहेत आणि ज्यावेळेला उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत आणि उद्याच बच्चू कडू हे सुद्धा त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळं दोघांमध्ये चर्चा झाली आहे का तर ह्याच्याबद्दलचं वृत्त अजूनही शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेलं नाहीये. पण सूत्रांकडून जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार शिवसेनेचे काही नेते काही अटी ठेवून बच्चू कडू यांना विधान परिषदेवरती पाठवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये बच्चू कडू काय निर्णय घेणार उद्या एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेत आहेत त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या निर्णयाकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. पण साधारण बच्चू कडू यांच्या सगळ्या राजकारणाबद्दल शिवसेनेकडून त्यांना पक्षामध्ये घेण्याचे होत असलेल्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.